हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि वातावरण एकदम छान आहे. आज ऊन थोडं कमी आहे. दररोज जास्त ऊन असतं, त्यापेक्षा आज थोडं कमी ऊन आहे आणि वातावरण एकदम सुंदर आहे. तर म्हटलं चला काहीतरी चटपटीत खायला बनवूया. तर सकाळीच उडदाची डाळ भिजायला घातली होती मेदू वडे करण्यासाठी. तर आम्ही तेच करत आहोत. ऍक्च्युली आतमध्येच करणार होतो, पण नंतर म्हटलं चला बाहेर सावलीसारखं असं छान वातावरण आहे, ऊन नाहीये, तर बाहेरच करूया. कारण काल पोळ्या केल्या ना, इतकी मजा आली आणि काम इतकं केल्यासारखं पण वाटलं नाही. स्वयंपाक पण झाला आणि त्यासोबतच म्हणजे असं छान वाटलं, असं काम करतोय असं वाटलं नाही. तर म्हटलं मग वडे पण बाहेरच करूया. आणि काय होतं, गॅस पण यूज होत नाही, सिलेंडर वाचतो. तर चुलीवरती आता आईचं चालू आहे, आई चूल पेटवते. कारण की काय होतं ना, सगळ्यात मेन गोष्ट असते ती म्हणजे चूल पेटवणे. एकदा चूल पेटवल्यानंतर मग जास्त वेळ लागत नाही, पण सुरुवातीला चूल पेटवतानाच खूप जास्त त्रास होतो. आता एकदा चूल पेटली की मग वडे पटापट होते. माझ्या मागे पहा, आकाश किती छान दिसतंय. कॅमेरामध्ये इतका कळून येत नाहीये, पण खूप सुंदर कलर आलेला आहे. हवा पण सुटलेली आहे. इथे आता चूल पेटलेली आहे, थोडीशी कढई गरम करायला ठेवली आहे. कढईत आता तेल टाकलेलं आहे गरम करण्यासाठी. इथे मेदू वड्यासाठीच जे पीठ लागणार आहे ते रेडी आहे. यामध्ये आपण मिरची, ओवा, जिरे वाटून घातलेले आहेत आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता याचे आपण वडे काढूया. असं मस्त कलर आलाय याला आणि असं छान तळून घ्यायचं, कुरकुरीत खुसखुशीत. बघा छान झाल्यात आणि किती मस्त कलर आलाय आणि फुगल्यात पण कसं छान. आणि असं आता बाहेर घ्यायची म्हणलं तर आपल्याला किती, आता 10 आणि 20 रुपयाला प्लेट आहे. 5 वडे घ्यायचं म्हणलं तर 20 रुपये लागतात. आता घरचं आपलं स्वच्छ केलेलं किती छान मस्त. तुम्ही पण असंच करून बघा, छान वडे घरची घरी छान खायला पण आणि छान होत्यात. त्याला काय लय वेळ लागत नाही, काय नाही, आणि छान होत्यात. असं करून बघा तुम्ही पण. किती काय एकदम इजी आहे, काय सुद्धा नाही त्याला. असं एक मध्ये होल पाडायचं असं आणि असे सोडायचे. इथे मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मेदू वड्यासोबत खाण्यासाठी. आपण जशी इडलीला वगैरे बनवतो नॉर्मल खोबऱ्याची, तशी बनवलेली आहे. हे पहा, वडे रेडी झालेले आहेत. आपण ते काढून घेऊया. इथे मी खोबऱ्याची चटणी आणि सोबत थोडंसं दही पण घेतलेलं आहे. काही लोकांना आवडतात दह्याबरोबर मेदू वडे, तर मी ते पण घेतलेलं आहे. आधी कसं झालं सांग, आधीला दह्यासोबत आवडतात वडे. मस्त आहे, एकदम छान. असं मोकळ्या वातावरणात खाण्याची मजा पण वेगळीच आहे. असं वाटतं आम्ही एखाद्या रिसॉर्ट वरती वगैरे आलो, फार्म हाऊस वरती. तसं हे पण फार्म हाऊसच आहे. तुम्ही पण असे छान छान वडे वगैरे छान छान रेसिपीज बनवून खाऊन घ्या. जिंदगी आज है कल नहीं है, एन्जॉय द लाईफ. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. बाबू झाडे ना, तिथं वास आला मला. मी म्हंटलच तरी, अरे पण भजी तर म्हटलं, मला वाटलं व्हिडिओ बनवलं. हा, वास त्यालाच असं तळलेलं.